हॅलो, कुलकर्णी साहेब, जय हिंद. हॅलो, जय हिंद. म्हणलं सर, तुम्ही जी काल लात मारली त्या उपोषण करताना फार वाईट झालं सर ते. हॅलो, कोण बोलताय तुम्ही? मी रमेश पाटील बोलतोय, सामाजिक कार्यकर्ता. मी संभाजीनगर. नाही बोलता का सर? उत्तर द्या सर, कसं मारू शकतात? काय सांगाल कालच्या घटनेबद्दल? कालची घटना इतकी वाईट आहे. जालन्यामध्ये जुगार अड्डे चालू आहे, बंदुकीने फायर होतात, मर्डर होतात, आणि एका उपोषण करताना हा पंत जे आहेत अनंत कुलकर्णी हे त्यांना सळसळ लात घालताय. आणि मला एक विचार करा, एखाद्या बापाला एखाद्या लेकरासमोर मारत असेल तर त्या मुलीला काय वाटेल? किती अपमान आहे पूर्ण महाराष्ट्रात. अशा नालायक जे अधिकारी आहे ना, यांना तुरंत बडतर्फ करा. आम्ही येणार आहे उद्या जालन्याला, आणि 100% आम्ही त्यांचा राजीनामा घ्यायचा प्रयत्न करू म्हणजे करूच. कारण की विषय नाहीये, सर्व मराठा संघटना यांना विरोध आहे. कारण की विषय काय आहे की बघा, तो कोणत्याही समाजाचा असो काही असो, आम्हाला कास्ट कम्युनिटी नॉट इम्पॉर्टंट. आम्हाला इम्पॉर्टंट काय आहे माहिती का, की तो एक सामान्य माणूस होता, आणि मराठा समाज हा सर्वांचा मोठा भाऊ आहे. तो इतर कोणत्याही समाजाचा जो, आम्ही उद्या जाणार म्हणजे जाणार. तुमचं बोलणं झालं होतं डीवायएसपी सोबत, काय म्हणले? बोललो त्यांना मी की, तर ते म्हणता उत्तर देऊ लागले. मी त्यांना विचारलं का मारलं बाबा तुम्ही, त्याचं उत्तर काही त्यांच्याकडे आहे नाही. आणि मारलं फार वाईट झालं बघा. असं आता विचार करा किती गुन्हेगार हो. आणि याच्यामध्ये गृह खातं या पंथांवर काय कारवाई करणारी बघण्यात येईल. कालच्या प्रकरणाबद्दल काय सांगाल तुम्ही? कालचं प्रकरण जे झालं ते उभ्या महाराष्ट्रात पोलीस खात्याला न शोभणारं प्रकरण जे कोण कुलकर्णी म्हणून आहे त्यानं जे केलं. कारण की उपोषणाला बसायचा हा संविधानानं दिलेला अधिकार सगळ्यांनाच आहे. त्याच अधिकारानं तो त्या उपोषणाला बसला. त्याची जी मिसेस पुढं पळून गेली ती, म्हणून त्याला जर उपोषणाला बसायला लागत असेल तर ह्या गृह खात्याला म्हणजे लाजीरवाणी गोष्ट झाली की कमीत कमी तुम्ही आरोपी शोधू शकत नाही, आणि जो उपोषण करता राहतो तुम्ही त्याला उपोषण म्हणजे करत असताना त्याच्या मुलीदेखत लाता घालून तुम्ही जर त्यांना हे करत असेल तर अशा पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजेत. आणि छावा त्याचं निलंबन झाल्याशिवाय चुपचाप बसणार नाही. आम्ही लोकशाही असं आंदोलन आम्ही करणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर